ऑनलाईन रमीच्या व्यसनातूनच सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाची आत्महत्या. बच्चू कडू यांचा हा गंभीर आरोप. ऑनलाईन गेममुळे तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाने आत्महत्या केली हे निषेधार्थ व संताप आणणार आहे. सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन रमीची जाहिरात बंद करावी किंवा भारतरत्न पुरस्कार सोडावा, नाहीतर 6 व किंवा 7 तारखेला सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर त्यांचा पुतळा जाळून आंदोलन करणार, अशी भूमिका बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा सचिन तेंडुलकर यांच्या विरोधात घेतली व आंदोलन करणार हेही सांगितलं. मला असं वाटतं का ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे आणि तेवढा संताप आणणारी पण आहे. पहिली गोष्ट का जो सचिन तेंडुलकरचा अंगरक्षक आहे त्यांनी सचिन तेंडुलकरला जीव वाचवण्यासाठी तो काम करतो. कोणी त्याच्यावर हल्ला करू नये, त्याला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये आणि यांच्या जाहिरातीमुळं, सचिन तेंडुलकरच्या जाहिरातीमुळं जर अंगरक्षकालाच जर आत्महत्या करायची वेळ त्या ऑनलाईन गेमिंगमुळे होत असेल तर मला वाटते ही जबाबदारी सचिन तेंडुलकरनं स्वीकारली पाहिजे. ज्याला भारतरत्न म्हणून आपण स्वीकारलं, भारतरत्न म्हणून त्यांना गौरवलं, त्याचाच अंगरक्षक आत्महत्या करून यांच्या जाहिरातीमुळे होत असेल तर याचा निषेधही आम्ही करणार आहोत. सचिन तेंडुलकरने ते गेमिंगची जाहिरात सोडली पाहिजे. एकतर भारतरत्न पुरस्कार जो आहे तो वापस केला पाहिजे, नाही तर गेमिंगची जाहिरात सोडली पाहिजे. दोनपैकी एक करणं गरजेचं आहे. ते नाही केलं तर 6 जून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्या घरासमोर जाऊन पुतळा जाळणार आहोत, पुन्हा आंदोलन सुरू करणार आहोत.